हिंदवी स्वराज्याची सार्वभौम राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावरती विविध मान्यवरांच्या आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत तिथीनुसार 353वा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री उपस्थित आहेत। राज्यभरातून गुरुवारपासूनच शिवप्रेमी रायगडावर दाखल होत आहेत। महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हा परिषद, विविध शिवप्रेमी संघटना आणि महाडमधील कोकण कडा मित्र मंडळ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 2 दशकांपेक्षा जास्त काळापासून हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। 4, 5, 6, 7, 8, 9 सभापती त्यानंतर हे आपले अक्कलकोटचे राजे काय ते नाही विकत शेट्टी आधी अक्कलकोटचे महाराज काय नाव त्यांचं भरत याला विचार अनिकेतला किंवा आपल्याला महेशला पत्रिकेत नावाने आपण ठेवलं पत्रिकेत लिहिलेलं आहे बघ। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडावर पोहोचले त्यावेळेची ही उजव्या बाजूची दृश्य त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला गेला, पूजा संपन्न झाली आणि आज शिवराज्याभिषेकाचा उत्साह रायगडावर दिसतोय। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं नागपुरातही आयोजन झालंय। शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूर यांच्या वतीनं शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक महाल नागपुरातल्या या परिसरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणुकीनं कार्यक्रमाची सुरुवातही झाली आहे। त्यानंतर शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक, श्री शिवराज्याभिषेक, महिला मुद्रा पथकाचं सादरीकरण, शिवभक्तांकडून जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक तसंच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण आणि महाआरती, ढोल ताशा पथकांचं महावादन आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय।